नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता विलासने मधुभाऊंकडे ज्या नोटा ठेवायला दिलेल्या असतात, नोटा तो आता मिलॉर्डकडे देण्यास सांगतो. तर आता ज्या नोटांवर प्रियांच्या बोटाचे ठसे आहे ते नोटासुद्धा आता तो अर्जुन आता मिलॉर्डकडे द्यायला सांगतो. मिलॉर्ड, प्रिया मधुकरने विलासला मारलं तर आहेच, पण मधुभाऊंला सुद्धा आता तिने मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे ऐकून तर प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते. प्रियाला मोठा धक्का बसतो. तर प्रिया म्हणते, नाही नाही, मी नाही मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, पिस्तूल तर तुझ्या हातातच होतं, तूच विलासवर गोळी झाडली, तूच मारलंस प्रिया, तुझ्या हातात पिस्तूल होती तर तूच मधुभाऊंना मारलंस, तूच मधुभाऊंना मारलं. असं आता प्रेशर टाकत आता अर्जुन तिला एकावर एक असे प्रश्न विचारत असतो. तेव्हा आता प्रियावर आता खूप आळ घेतलेले असतात अर्जुनने आता. तेव्हा आता प्रिया म्हणते, नाही नाही, मी विलासचा खून केलेला नाही आहे, मी फक्त खून करताना पाहिलं आहे, तेही माझ्या डोळ्यांनी. मी खून केला नाही तर साक्षीने खून केलेला आहे, हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आता हे ऐकून तर महिपत आणि साक्षीच्या तर पायाखालची जमीनच सरकते, कारण आता प्रियाने खरं काय आहे ते सांगितलेलं असतं कोर्टामध्ये ओरडून. तर आता सगळ्यांनाही खूप मोठा धक्का बसतो. रविराज तर बसलेले असताना उठून जातात की प्रिया आतापर्यंत खोटं बोलत आलेली असते आणि ती माझी मुलगी खोटं बोलत आलेली आहे. हे ऐकून आता रविराजने तर आता ठाम निर्णय घेतलेलाच असतो मनातल्या मनात की प्रियाशी माझा काही संबंध नाही, एवढी खोटी मुलगी माझी असणार हे शक्यच नाही. तर आता महिपत आणि साक्षी दोघंही एकमेकांकडे बघत असतात. तर महिपत जजकडे भीक मागतो की नाही, माझी साक्षी असं काहीच करू शकत नाही, कारण हिनेच खून केलेला आहे प्रियाने. असं आता महिपत आणि साक्षी मोठ्याने ओरडत असतात. ते उलट प्रियाला दोषी ठरवत असतात. तर प्रिया म्हणते, नाही, साक्षीनेच खून केलेला आहे, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. आता ही स्वतःला वाचवते इकडे, तर ती स्वतःला वाचवते इकडे. कोर्ट आता काय निर्णय घेईल हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायलाच मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.